नमस्कार. आज दिनांक 27 जून 2026. आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे, इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर जुलै 2026 मध्ये त्यांच्या होणाऱ्या अंत्यसंस्कारासाठी इराण सरकारने कोणत्या देशाच्या पंतप्रधानांना अधिकृत निमंत्रण दिले आहे? तर मित्रांनो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अधिकृतपणे निमंत्रण देण्यात आलेलं आहे, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय सी, भारत. प्रश्न क्रमांक 2, सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड ची स्थापना प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रासाठी पहिली नॉन बँकिंग वित्तीय कंपनी म्हणून करण्यात आली? आता सागरमाला प्रकल्प काय होता मित्रांनो? तर भारतातील बंदरांना जोडणारा रस्ते प्रकल्प. आणि मित्रांनो, या अंतर्गत पहा, सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडची स्थापना नॉन बँकिंग फायनान्स कंपनी म्हणजे NBFC म्हणून करण्यात आलेली आहे. उद्देश काय आहे? तर भारतातील सागरी आणि जहाज बांधणी क्षेत्राला प्रोत्साहन देणं, पाठपुरावा करणं. ठीक आहे, म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी, सागरी आणि जहाज बांधणी क्षेत्राशी संबंधित आहे सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड. ही काय आहे? NBFC आहे, नॉन बँकिंग वित्तीय कंपनी आहे, म्हणजे बँक नाहीये परंतु कर्ज पुरवठा करणारी संस्था आहे. प्रश्न क्रमांक 3, भारताने जहाज बांधणी उद्योगात स्वावलंबन आणि सागरी उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी नुकतीच कोणत्या देशासोबत प्रमुख भागीदारी केली? मित्रांनो, भारताने जहाज बांधणी क्षेत्रामध्ये आणि सागरी उत्पादन क्षमता वाढवण्याच्या क्षेत्रामध्ये प्रमुख भागीदारी केलेले देश आहे तो आहे दक्षिण कोरिया, म्हणून याचं उत्तर पर्याय डी असणार आहे. प्रश्न क्रमांक 4, तुंगभद्रा नदी ही प्रामुख्याने तुंगा आणि भद्रा या दोन नद्यांच्या संगमातून तयार होते. या दोन्ही नद्यांचा संगम कर्नाटकात कोणत्या ठिकाणी आहे? तुंगभद्रामधील तुंगा आणि भद्रा यांचा दोन्हीचा संगम आहे तो कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यामध्ये कुडली या गावामध्ये आहे. कुठे? कुडली, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय ए, तुंगा आणि भद्रा यांचा संगम कुडली या ठिकाणी होतो. पुढे प्रश्न क्रमांक 5, कर्नाटकातील पंपा सागर हे प्रमुख आंतरराज्य धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधले गेले आहे? आता वर काय प्रश्न होता? तर तुंगभद्रा नदी कोणत्या ठिकाणी एकत्र येऊन बनते? तर कुडली या ठिकाणी बनते. आणि मित्रांनो, या ठिकाणी पंपा सागर हे धरण तुंगभद्रा या नदीवरच आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर असणार आहे. प्रश्न हा चालू घडामोडींचाच आहे, भूगोलामध्ये मोडतोय परंतु चालू घडामोडी. पंपा सागर हे नवीन धरण तुंगभद्रा नदीवर बांधण्यात आलेलं आहे. पुढे प्रश्न क्रमांक 6, हॉक आय प्रकल्प प्रामुख्याने कोणत्या उद्देशासाठी वापरला जात आहे? तर या ठिकाणी पहा, हॉक आय म्हणजे काय? तर घारीचे डोळे हा प्रकल्प आहे तो यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी आणि यात्रेच्या मार्गावर 24 तास पाळत ठेवण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय बी. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 7, परदेशातून भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची स्वयंचलित आरोग्य तपासणी करण्यासाठी कोणते अपग्रेडेड आणि पेपरलेस वेब पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, परदेशातून भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची स्वयंचलित आरोग्य तपासणी करण्यासाठी एअर सुविधा 2.0 एअर सुविधा 2.0 हे पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 8, लिपुलेख पास हा भारताचा अत्यंत महत्वाचा आणि सामरिकदृष्ट्या संवेदनशील पर्वतीय खिंड म्हणजे काय? घाट किंवा पास कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर या ठिकाणी पहा, लिपुलेख कुठे आहे? लिपुलेख आहे तो उत्तराखंड मधील पिथौरागड या ठिकाणी आहे, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय ए, लिपुलेख पास हा पिथौरागड उत्तराखंड या ठिकाणी आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आपलं मराठी व्याकरणाचं एक PDF पुस्तक आहे जे आपण 200 रुपयांना देत होतो. त्याच्यामध्ये काय होतं? तर प्रश्नोत्तराच्या माध्यमातून प्रत्येक टॉपिकचा सराव होता आणि प्रत्येक टॉपिकवर किमान 200 ते 250 प्रश्न होते. अशा प्रकारे हे 870 पानांचं PDF पुस्तक आपण 200 रुपयांना देत होतो. त्यासोबतच 168 पानांच्या PDF नोट्स आपण देत होतो आणि त्यासोबतच 10 मराठी व्याकरणाच्या प्रश्नपत्रिका आहेत ज्या स्पष्टीकरणासह आपण देत आहोत. अशा प्रकारे आपल्या पूर्ण सिरीजची किंमत 200 रुपये होती, परंतु आपण ती किंमत कमी करून 3 जुलैपर्यंत म्हणजेच आपल्या ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या वर्धापन दिनापर्यंत ऑफर देत आहोत फक्त 50 रुपयांची.
ऑफर देत आहोत फक्त 50 रुपयांची. यामध्ये आपल्याला 870 पानांची PDF, त्यासोबतच 168 पानांच्या नोट्सची PDF आणि 10 मराठी व्याकरणाच्या स्पष्टीकरणासह प्रश्नपत्रिका आपल्याला फक्त 50 रुपयांमध्ये मिळणार आहेत. या प्रश्नपत्रिका जर तुम्हाला हव्या असतील तर काय करायचं, याचा फ्री डेमो पाहायचा. हा डेमो कसा पाहता येईल तर 75 17 24 91 19 या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून मेसेज पाठवायचा. तो मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला आम्ही A to Z मराठी व्याकरण आणि मराठी व्याकरण नोट्स या PDFचा डेमो देऊ. हा डेमो पाहिल्यानंतर तुम्ही ठरवू शकता की 50 रुपयांमध्ये तुम्हाला या गोष्टी मिळू शकतात का, आणि जर तुम्हाला योग्य वाटेल तर तुम्ही हा संच खरेदी करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला काय मिळेल, एक 870 पानांची PDF, दुसरी 168 पानांची PDF आणि 10 मराठी व्याकरणाच्या PDF प्रश्नपत्रिका, ज्याच्यामध्ये असेल प्रत्येक प्रश्नाचं मुद्देसूद आणि संपूर्ण स्पष्टीकरण. हे सर्व केल्यानंतर तुम्हाला मराठी व्याकरण दुसरी कुठे पाहायची गरज नाहीये, आणि हे सर्व आपल्याला MPSC, तलाठी, पोलीस भरती, त्यासोबतच सर्व सरळ सेवा भरती परीक्षांसाठी उपयुक्त राहणार आहे. त्यामुळे जर तुम्ही यापैकी कोणत्याही परीक्षेसाठी तयारी करताय आणि तुम्हाला मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव करायचा आहे तर हा संच आपल्याला अत्यंत उपयुक्त राहील, आणि हा संच आपल्याला मिळणार आहे फक्त 50 रुपयांना. ऑफर फक्त 3 जुलै 2026 पर्यंत लागू असणार आहे, त्या अगोदर खरेदी करा. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 9. सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या सेव्ह लाईफ फाउंडेशन विरुद्ध भारत सरकार या ऐतिहासिक निर्णयात संविधानाच्या कोणत्या कलमांतर्गत आघात उपचारांना जगण्याचा अधिकाराचा भाग मानले जाते. आता ट्रॉमा केअर, ऍक्सिडेंट झाल्यानंतर 1.5 तासाच्या ट्रॉमा केअर मिळणं हा भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 अंतर्गत जीविताचा म्हणजे जगण्याचा अधिकार मानला जात आहे. खटल्याचं नाव काय होतं, सेव्ह लाईफ फाउंडेशन विरुद्ध भारत सरकार खटला, म्हणून पर्याय C याचं उत्तर आहे. याचं उत्तर आपण काल पण पाहिलेलं होतं. प्रश्न क्रमांक 10. भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत देशातून क्षयरोग पूर्णपणे नष्ट करण्याचे महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय उद्दिष्ट ठेवलेलं आहे. मित्रांनो, भारतानं 2035 पर्यंत TB म्हणजे ट्युबरक्युलोसिस म्हणजेच क्षयरोग हा पूर्णपणे नष्ट करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे, म्हणून पर्याय C याचं उत्तर आहे. TB हा रोग कोणत्या जीवाणूमुळे होतो, बॅक्टेरियामुळे होतो, तर मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाच्या बॅक्टेरिया म्हणजे जीवाणूमुळे होणारा हा रोग आहे. म्हणजेच क्षयरोग किंवा TB हा जीवाणूजन्य आजार आहे. आपल्याला जीवाणूजन्य विषाणूजन्य यामध्ये फरक करा किंवा या ठिकाणी शोधा असा प्रश्न विचारला जातो, तर त्या ठिकाणी याचं लक्षात ठेवायचं आहे, क्षयरोग हा जीवाणूजन्य आहे. प्रश्न क्रमांक 11. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीवर प्रभाव टाकणाऱ्या ओपेकच्या बाजारपेठेतील वर्चस्वाला सध्या प्रामुख्याने कोणत्या कारणामुळे मोठे आव्हान मिळत आहे. या ठिकाणी पहा, बिगर ओपेक देशांकडून विशेषतः अमेरिकेच्या शेल ऑइल उत्पादनातील वाढीमुळे या ठिकाणी ओपेकच्या वर्चस्वाला मोठे आव्हान मिळत आहे, म्हणून पर्याय B याचं उत्तर आहे. ओपेक काय आहे तर आखाती देशांची एक संघटना आहे ज्याच्यामध्ये सर्व तेल उत्पादक देश येतात, आणि मित्रांनो सर्व तेलावर ही संस्था नियंत्रण करते. परंतु अमेरिका सारख्या देशांमधील उत्पादन वाढीमुळे या ठिकाणी ओपेक संस्थेचं वर्चस्व पणाला लागलं आहे किंवा त्याला मोठं आव्हान मिळालेलं आहे. प्रश्न क्रमांक 12. किनारपट्टीवरील परिसंस्थांचे संरक्षण करण्यासाठी आणि हवामान बदलाचे धोके कमी करण्यासाठी खारफुटीच्या जंगलांमध्ये प्रामुख्याने कोणती अनुकूलने आढळतात. कोणती अनुकूलने आढळतात विज्ञानामधील प्रश्न आहे. तर या ठिकाणी पहा, किनारपट्टीवरील परिसंस्थांचे संरक्षण करण्यासाठी खारफुटी वनस्पतीमध्ये काय होतं तर त्यांच्याकडे प्रॉप रूट्स येतात आणि न्यूमॅटोफोर्स अशी गुंतागुंतीची हवाई प्रणाली असते. प्रॉप रूट्स म्हणजे काय, खोटी मुळे येतात, आणि न्यूमॅटोफोर्स म्हणजे काय तर अर्धी पाण्यामध्ये आणि अर्धी हवेमध्ये असणारी हवाई मूळ प्रणाली अस्तित्वात येते. अशा प्रकारे मित्रांनो या खारफुटीच्या वनामध्ये म्हणजे कांदळवनामध्ये अशा प्रकारचे अनुकूलन म्हणजेच बदल आढळतात, म्हणून पर्याय B याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. भारतीय हवाई दलाचे आय इन द स्काय म्हणून ओळखले जाणारे नेत्राक काय आहे. या ठिकाणी पहा, आय इन द स्काय काय आहे, स्वदेशी एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम आहे. जर एखादी गोष्ट हवेतून भारताकडे येत आहे, जसं की एखादं मिसाईल, तर अशा वेळी ही नेत्रा प्रणाली काय करेल, आपल्याला आधीच सूचित करेल. ठीक आहे. आणि मित्रांनो ही प्रणाली कोणी विकसित केली आहे तर DRDOनं डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशननं विकसित केलेली आहे, म्हणून याचं उत्तर काय पर्याय B. आय इन द स्काय काय आहे, स्वदेशी एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम आहे. अलीकडे चर्चेत आलेला आणि मोठा अंडाकृती आकार व सोनेरी पिवळा रंग असलेला
बंगनपल्ले आंबा ज्याला 2017 मध्ये जीआय टॅग मिळाला होता तो कोणत्या राज्याशी संबंधित आहे? बंगनपल्ले आंबा कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर मित्रांनो हा आंबा आहे तो आंध्र प्रदेश या राज्याशी संबंधित आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. आणि आंध्र प्रदेशातील कर्नूल या जिल्ह्याला या आंब्यासाठी 2017 साली जीआय टॅग मिळालेला होता. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 15. अलीकडे चर्चेत आलेल्या लाख तलावामध्ये ज्वालामुखीच्या क्रियेमुळे पाण्यावर कार्बन डायऑक्साईडचे बुडबुडे येतात. या बुडबुड्यांना भौगोलिक भाषेत काय म्हणतात? त्या ठिकाणी पहा, लाख तलावामध्ये ज्वालामुखी उद्रेक झाला आणि मित्रांनो त्यामुळे त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईडचे बुडबुडे येत आहेत आणि याला मित्रांनो भौगोलिक भाषेमध्ये काय म्हटलं जातं? तर मोफेट्स असं म्हटलं जातं, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्रात प्लॅस्टिक सर्जरीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? प्लॅस्टिक सर्जरी जनक आपण मागच्या वेळी प्रश्न पाहिलेला होता, याचं उत्तर सांगितलं होतं. जर तुम्हाला याचं उत्तर येत आहे तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. चरक, सुश्रुत, वाघभट, धन्वंतरी यापैकी प्लॅस्टिक सर्जरीचे जनक कोण हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 17. हेलिना हे संरक्षण दलातील चर्चेत असलेले क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे? मित्रांनो हेलिना हे काय आहे? तर हेलिना पाहायचं काय आहे, हे हेलिकॉप्टरवरून दागलं जाणारं अँटी टँक मिसाईल आहे. काय आहे? अँटी टँक मिसाईल म्हणजे रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आहे जे हेलिकॉप्टरमधून दागलं जातं, म्हणजे याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. हेलिना हे हेलिकॉप्टरवरून दागले जाणारे अँटी टँक क्षेपणास्त्र म्हणजे रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 18. नार्को कोऑर्डिनेशन सेंटर NCORD ची स्थापना केंद्रीय गृह मंत्रालयाने कोणत्या वर्षी केली होती? मित्रांनो नार्को कोऑर्डिनेशन सेंटरची स्थापना केंद्रीय गृह मंत्रालयाने 2016 साली केलेली होती, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो याचे जे अध्यक्ष असतात ते केंद्रीय गृह सचिव असतात. कोण असतात? केंद्रीय गृह सचिव हे नार्को कोऑर्डिनेशन सेंटरचे अध्यक्ष असतात. पुढे प्रश्न क्रमांक 19. अंमली पदार्थांच्या गैरवापराविषयी माहिती देण्यासाठी आणि नशामुक्तीसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या मानस हेल्पलाईनचा टोल फ्री क्रमांक कोणता आहे? मानसचा टोल फ्री क्रमांक आहे 1933, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. 1930 काय आहे? सायबर क्राईम विरोधी हेल्पलाईन नंबर आहे. ठीक आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 20. सेन्ना स्पेक्टॅबिलस ही एक आक्रमक विदेशी वनस्पती अलीकडे चर्चेत होती. तिची फुले कोणत्या राज्याच्या कानिकोना या राज्यफुलासारखे दिसतात? या ठिकाणी पहा, कानिकोना हे कोणत्या राज्याचं राज्यफूल आहे असा मूळ प्रश्न आहे. तर लक्षात ठेवायचं आहे कानिकोला हे आंध्र प्रदेशचं राज्यफूल आहे. ठीक आहे, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय डी. आणि मित्रांनो सेन्ना स्पेक्टॅबिलस याची जी फुलं आहेत ती या कानिकोनासारखी दिसतात. ठीक आहे, कानिकोनासारखी दिसतात. कानिकोना नाही, कानिकोना. उच्चार थोडा अवघड होतोय. प्रश्न क्रमांक 21. जम्मू आणि काश्मीर मधील बहुचर्चित किरू जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर उभारला जात आहे? किरू जलविद्युत प्रकल्प आहे तो चिनाब या नदीवर उभारला जात आहे, म्हणून पर्याय बी. किरू जलविद्युत प्रकल्प चिनाब नदीवर जम्मू आणि काश्मीर मध्ये आहे. प्रश्न क्रमांक 22. प्रामुख्याने मानस भूतान लँडस्केपमध्ये आढळणाऱ्या गोल्डन लंगूर या लुप्तप्राय माकडाचे सर्वात मोठे नैसर्गिक वैशिष्ट्य कोणते? आता या ठिकाणी पहा, गोल्डन लंगूरवर प्रश्न येऊ शकतात की चुकीचं विधान ओळखा. हे लंगूर किंवा माकड कोणत्या ठिकाणी आढळतं? मानस भूतान लँडस्केपमध्ये, म्हणजे मानस आणि भूतानच्या प्रदेशामध्ये ते आढळतं. आणि मित्रांनो त्याचं मुख्य वैशिष्ट्य काय आहे की त्याच्या केसांचा रंग, फरचा रंग आहे तो ऋतूनुसार बदलतो, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय बी. काय काय लक्षात ठेवणार? हे माकड कुठे आढळतं? मानस भूतान प्रदेशामध्ये. आणि मुख्य वैशिष्ट्य काय आहे? ऋतूनुसार त्यांच्या केसांचा रंग बदलतो. प्रश्न क्रमांक 23. जगातील सर्वात मोठा अंतर्देशीय पाण्याचा साठा असलेल्या कॅस्पियन समुद्राला किती देशांच्या सीमा लागतात? आता मित्रांनो जगातील सर्वात मोठं सरोवर कोणतं असा प्रश्न विचारला तर ते आहे कॅस्पियन समुद्र. आणि मित्रांनो या कॅस्पियन समुद्राला काय आहे तर हे अंतर्देशीय आहे, म्हणजे चारी बाजूनी जमीन आहे असा प्रदेश आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी या समुद्राच्या सीमा आहेत त्या 5 देशांना लागतात. किती? 5, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. 5 देश कोणते? तर कझाकस्तान, रशिया, इराण, तुर्कमेनिस्तान आणि अझरबैजान या 5 देशांचा
या 5 देशांच्या सीमा या समुद्राला किंवा या सरोवराला लागतात. आणि मित्रांनो, या समुद्राला किंवा या सरोवराला पाणी पुरवणारी मुख्य नदी कोणती आहे? तर व्होल्गा नदी. व्होल्गा नदीचं पाणी या समुद्रामध्ये जाऊन मिळतं. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 24. इंटिग्रेटेड बायोडायव्हर्सिटी असेसमेंट टूल अलायन्स मध्ये जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी कोणत्या आंतरराष्ट्रीय डेटाबेसचा प्रामुख्याने समावेश केला गेलेला आहे? आता या ठिकाणी पहा, इंटिग्रेटेड बायोडायव्हर्सिटी असेसमेंट टूल अलायन्स मध्ये जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी WDPA, WDKBA आणि ICUN रेड लिस्ट यांचा अभ्यास केला जाता, यांचा समावेश केला गेला आहे. म्हणजे याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. लक्षात ठेवायचं आहे, इंटिग्रेटेड बायोडायव्हर्सिटी असेसमेंट टूल अलायन्स याच्यामध्ये जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी मुख्य तत्व किंवा मुख्य माहिती म्हणून WDPA, WDKBA आणि ICUN रेड लिस्ट यांचा समावेश करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 25. कर्करोगाच्या उपचारांसाठी वापरली जाणारी किमोथेरपी प्रामुख्याने पेशींच्या कोणत्या स्थितीवर आघात करून काम करते? जेव्हा पेशी वेगाने वाढत आणि विभागल्या जात असतात त्यावेळी मित्रांनो त्याच्यावर आघात करून किमोथेरपी पेशींची वाढ थांबवते. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय बी. जेव्हा पेशी वेगाने वाढत आणि विभागल्या जात असतात त्यावेळी मित्रांनो या स्थितीवर किमोथेरपी आघात करते आणि कॅन्सर बरा करण्यास मदत करते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपले आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं समजली असतील आणि माहिती देखील समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.